हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर भाई साहब, आजचा दिवस कसा गेलाय ना, हे मलाच माहिती आहे. लिटरली पूर्ण व्लॉग नक्की बघा. कारण इन एनी हाऊ कंडिशन मला जॉब सोडायचा होता. जसं मी कालच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं, थोडंसं रफ मी आयडिया दिला होता. बट आज मला रिझाइन करायचाच होता. कारण माझ्याकडे खूप कमी दिवस आहे. मला मेकअप क्लासेस खूप लवकर जॉइन पण करायचं आहे आणि हे सगळं काही इतकं डिफिकल्ट होतं मला, इतकं म्हणजे विचित्र वाटत होतं. तर आता मी म्हणजे घरी पण लवकरच जाणार आहे. सो घरात थोडं असंच वातावरण चालू आहे, की नको ना, कशाला, का जातोय? बट आता मी कसं सांगू, की मला पण माझं करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग सकाळचं थोडंफार आवरून मी ऑफिसला यायला निघाले आणि पहिली गोष्ट तर आज माझं इतकं असं वाईट वाटत होतं. माझं मनच नव्हतं लागत ऑफिसला. म्हणजे मी प्रेझेंट होती तिथे, पण माझा माइंड सतत इकडे-तिकडे फिरत होता, की यार आजचा शेवटचा दिवस आहे. मी हा फेज त्याच्यानंतर नाही बघणार. पण मला इतकं नवल वाटतंय, की मॅमने मला इतकं प्रेम दिलं. म्हणजे मला ह्याच्याबद्दल काहीच नव्हतं माहिती, की त्या सेलिब्रेट वगैरे पण करणार आहे, की मी चालली म्हणून. आणि मला हे अचानक त्यांनी सरप्राईज दिलं अँड आय वॉज लाइक भाई साहब थँक यू सो मच मॅम. मी ह्याच्याशिवाय काहीच बोलू नव्हती शकत. मी एकदम स्पीचलेस झाली होती. केक कट झाल्यानंतर त्यांनी मला गिफ्ट्स पण दिलेले, जेणेकरून मला आयुष्यभर ते आठवण राहील, की इतकं प्रेम मला दिलेलं मॅमने. आणि हे बघा, जॉब मी इतकं नवल का करते? जॉब सगळ्यांनाच असतो, सगळेच जॉब करतात. बट आहे ना, मी सिरियसली सांगते, इथे मी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना, टचवूड तो इतका सुंदर होता. म्हणजे मला इतक्या साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या मॅमकडनं. लिटरली मी रडून दिलं होतं, की मला इतकं वाईट वाटत होतं, की मी मॅमला सोडतोय. कारण मॅमने रेग्युलरली मला इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी चांगल्या शिकवल्या आहे आणि याच कारणामुळं मला ना माझ्या पॅरेंट्सचा डिसिजन तो एकदम चुकीचा नाही वाटत, की ते मला बोलले होते, की "तू तुझा खर्च करून घे." आणि त्या गोष्टीमुळेच मी जॉब शोधला आणि टचवूड की मला इतका सुंदर जॉब भेटला, की जिथे असे लोकं होते, इतके प्रेमळ लोकं, मॅम, सर. मला खूप त्यांनी लाड केलेला. मला त्यांचे गिफ्ट्स पण खूप आवडले. खूप कठीण होता यार तो वेळ, बट मी घालवला कसं तरी. सगळं काही रॅप करून मी निघाले, पण मॅम मला शेवटला असं बोलले, की "तुझ्यासाठी आमचे दार नेहमी ओपन आहे. तुला जेव्हा वाटलं तू येऊ शकते." सो ते मला इतकं छान वाटलं आणि घरी येऊन सुद्धा मी डिप्रेशनमध्येच होते, की यार माझ्याकडनं काय सुटून गेलं. बट मला हे पण माहिती होतं, की कधी ना कधी मला हा सोडावा लागणारच आहे जॉब आणि पुढे मला जावंच लागणार आहे. सो या खूप छान होतं हे. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.